जरूररीत्या पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळतं. या टीमचा तारणहार तारा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल सुरेश निरगुडा, तर त्यांच्या सोबतीला दशरथ. अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल या वर्षीचा इन्फॉर्म मध्ये असलेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश निरगुडा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते सुरेश निरगुडा, तर त्यांच्या सोबतीला दशरथ. मागच्या सामन्यामध्ये या दोन फलंदाजांनी अफलातून कामगिरी केली होती. धवाधार फलंदाजी पाहायला मिळाली होती. दशरथ आणि त्यांच्या सोबतीला सुरेश निरगुडा मैदानाच्या आतमध्ये दाखल. एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये सध्या तरी ते दाखल झाले. तर दुसरा सामना आपण पाहताय. जरूर इतिहास स्ट्राइक एंड वरती दशरथ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल अनिल यांचा जरूर झेलची संधी उपलब्ध झाली. क्षेत्ररक्षक उपस्थित होत्या. पॉइंटच्या डोक्यावर सरळ ढकलून दिला. क्षेत्ररक्षक धावता येतं, परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल थांबणार नाही. तू मे करता करता बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. पहिल्याच बॉल वरती संघर्षाचा संघर्षमय करणारा दशरथच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 4 धावेच्या मदतीने सध्या तरी श्री गणेश झालाय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली क्रिकेट संघाचा पहिलाच बॉल होता. गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या तरी आपण अनिल पादीरला पाहताय. पुन्हा एकदा जरूर कोलात ठेवला गेलाय. लॉफ्ट करायचा होता लॉंग ऑफ रिझर्व मध्ये, परंतु तसं काही घडत नाही. फक्त आणि फक्त दिशा दाखवायची होती, परंतु डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जरूर पहिल्या बॉलवरती देखील खेळची संधी उपलब्ध झाली होती, परंतु थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या. हरकत नाहीये. दुसऱ्या बॉलवरती चांगला कमबॅक राहिलाय गोलंदाज अनिल पादीरचा. हो पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित होते. कुठल्या प्रकारची चूक केली जात नाही आणि एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होते. स्ट्राइक आता रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती सुरेश निरगुडा आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये ज्याने धुवाधार फलंदाजी केली होती तोच आता ऑन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो जरूर जेलची संधी उपलब्ध झाली. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मोठा फलंदाज क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल खाली, परंतु करतायत चुका. आता चुकीचं रूपांतर किती धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळत, परंतु बॉल देखील निघून चाललाय सरळ. जरूर इथे कुठेतरी थोडेसे फंबल झाले. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु हरकत नाही. 3 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत बॉल वरती. स्विचिटचा फटका जरूर सहज होता, परंतु तसं काही घडत नाही. अक्षरशः बीट केलं गेलाय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अनिल पादीरला आपण नक्कीच पाहताय, परंतु दशरथला देखील बीट करण्याच्या इराद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बीट देखील केलं गेलंय ना. डॉट बॉलची सांगता केली जाते. 8 वरती सध्या तरी खेळत असताना आपल्याला चिंचवली क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. स्लोवर गतीचा टाकलेला चेंडू जरूर पुल पॉवरफुल ताकद नजाकत बॅक बॉल चाललाय बॅकवर्ड स्पिन लेगला. हा येतो एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चांगल्या प्रकारचा फटका मैदानाच्या आतमध्ये लगावत असताना दशरथ आपल्याला पाहायला मिळाला. जरूर इथे ओव्हर क्रमांक 1 चा खेळ होते समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारची धावसंख्या लगावत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण चिंचवली क्रिकेट संघाला पाहताय. नक्कीच कुठेतरी झेलची संधी देखील उपलब्ध करून दिली होती. गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण अनिलला पाहिलं होतं, परंतु तसं काही घडत नाही. मोठ्या फलंदाजाला जीवदान सध्या तरी दिलं गेलंय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या तरी गोलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर सातत्याने या गोलंदाजाकडे
ओळखलं जातं. गेम चेंजर म्हणून या टीमचा सातत्याने ओळखला जातो. फिरकीचा जादूकर मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये स्ट्राइक एंड वरती सुरेश निरगुडा. जरूर बॅटची एज लागली होती, मोठा पटका जरूर सजवत होता, इरादे देखील स्पष्ट केले गेले होते, परंतु तसं काही घडत नाही. पहिल्याच बॉलवरती मी उल्लेख केला होता मगाशीच, अगदी अफलातून कामगिरी प्रत्येक स्पर्धेमध्ये या गोलंदाजाची राहते. त्याचं प्रति उत्तर देत असताना डॉट बॉलची सांगता केली गेली मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण गोलंदाज रोशनला नक्कीच पाहताय. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा सुरेश आपल्याला पाहायला मिळेल. जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये आला, थर्ड स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, क्षेत्राच्या उपस्थित नाहीये, बॉल देखील निघून चाललाय सरळ सीमा रेषा पार, चौकार. चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरेश आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत धावसंख्या वेगाने फ्लाय होईल यात मात्र काही शंका नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचती 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला रोशन पाहायला मिळेल. जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये आला, बिग 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 हिट, षटकार. चांगल्या प्रकारची फटकेबाजी लगावत असताना आदल्या बॉल वरती चौकार, तदनंतर या बॉल वरती षटकार. मी मगाशीच उल्लेख केला होता, या वर्षाच्या हंगामामध्ये फुल फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश निरगुडा ऑन फायर या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, मिड विकेटच्या डोक्यावर बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार, षटकार. पुन्हा एकदा एक षटकार आला. जरूर आदल्या ओव्हर मध्ये ज्या फलंदाजाची कुठेतरी तुम्ही झेल सोडली गेली होती त्याचाच प्रति उत्तर देत असताना सध्या तरी धुवाधार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरेश निरगुडा ऑन फायर, मॅन फ्रॉम चिंचवली. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक एंड वरती आपल्याला सुरेश पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल करता हवायचा पर सुरेशच्या बॅट मध्ये दर्जेदार सिक्सर. अगदी अफलातून कामगिरी करताय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुरेश. अफलातून कामगिरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जरूर 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी करत असताना कुठेतरी या टीमचा देखील चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्याच्यावरती देखील पुरेपूर समाचार घेतला जातोय. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती सुरेश आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जरूर इरादे स्पष्ट केले गेले होते, मन मोकळं ठेवलं गेलं होतं, मन मोठं ठेवलं गेलं होतं, परंतु तसं काही घडत नाही. डॉट बॉलची सांगता, शेवटचा बॉल शेवट गोल करत असताना रोशनच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता केली गेली. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ होतोय समाप्त. धाव संख्या वेगाने फ्लाय होते, धाव संख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. 34 या आकड्यावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती दशरथ पाहायला मिळेल. सुरेशचा विचार काय केला तर अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. 7 बॉल फेस केले गेलेत, 25 वरती सध्या तरी तो खेळतोय. हो बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये ताकद नजाकत पॉवरफुल षटकार. तरुण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. संघाने आमच्यावरती का जबाबदारी दिली, पूर्णपणे जबाबदारी खांद्यावरती ठेवत असताना चांगली कामगिरी 2 प्लेयरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरेश निरगुडा तर त्यांच्या सोबतीला दशरथ. अफलातून कामगिरी करतायत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. दशरथ देखील विचार काय केला तर 6 बॉल फेस केले गेले, 15 वरती तो खेळतोय. सुरेश देखील चांगल्या प्रकारची कामगिरी केली गेली, 7 बॉल 25 वरती खेळतोय. 40 धावा आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत. अजून या षटकामधील चेंडू शिल्लक असतील. पहिल्याच बॉल वरती जरूर षटकार आलाय. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा दशरथ.
ओहो पुन्हा एकदा, परंतु विकेट करण्याचा प्रयत्न, पटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल खाली. अनिल पाजीर येत आहेत, कुठल्या प्रकारची चूक करणार नाही फलंदाज. सध्या तरी 40 वरती पहिला आदरा. ओयुटी आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सध्याच्या घडीला आपण सदाला पाहताय मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय. दशरथने देखील चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती, परंतु थोडे कुठेतरी प्रयत्न कमी पडले ना. या षटकामध्ये त्याला माघारी परतावण्याचं काम सध्या तरी ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज रोहितच्या माध्यमातून केलं गेलंय. हाणामारीचं षटक, शेवटच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आला होता. षटकाच्या नंतर चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 विकेट प्रस्थापित करून दिलेत आपल्या संघासाठी. रोहितच्या माध्यमातून अजून एक आदरा. सध्या तरी 40 वरती 2 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. सध्याच्या घडीला आपण उमेशला पाहताय, कुठेतरी एक सिंगल धाव जर का कन्वर्ट केली गेली तर पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक एंड वरती सुरेश निरगुडा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडत नाही. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना सध्या तरी आपण गोलंदाज नक्कीच रोहितला पाहताय. याच प्रकारे जर का कामगिरी केली गेली तर नॉन स्ट्राइक एंड वरती पूर्णपणे ठेवण्याचं काम सुरेश निरगुडाला केलं जाईल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये रोहितच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा येतोय रोहित. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उमेश. जरूर एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होत्या. आता मात्र पूर्णपणे स्ट्राइक एंड वरती टीमचा तारणहार, तारा सितारा सुरेश निरगुडा मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक एंड वरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु 2 बॉल वरती एखादा मोठा फटका आला तर चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळेल. जरूर मोठा फटका साधत होता. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दूरवरून क्षेत्ररक्षक धावतात. ऑन साइड वरनं क्षेत्ररक्षक आले, थोडेसे फंबल झालेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघता बघता दुसरी देखील सहजरित्याने कंप्लीट. गुड रनिंग विन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आपल्याला फलंदाज सुरेश निरगुडा पाहायला मिळेल. या मॅच मध्ये पूर्णपणे चांगली कामगिरी करत असताना ऑन फायर सध्या तरी सुरेश निरगुडा. ओ शेवटच्या बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. गोलंदाज स्वतः झेल खाली, कुठल्या प्रकारची चूक करत नाही फलंदाज बाद. शेवटच्या बॉल वरती ओयुटी आउट. जरुरी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून 43 धाबा कुठल्या गेलेत. 44 धाबेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवला गेलाय. सध्या तरी सेकंड इनिंग मध्ये पीसीसी मांडवा संघापुढे. शेवटचा षटक पाहायला गेलं तर अफलातून कामगिरी रोहितच्या माध्यमातून केली गेली. मागच्या मॅच मध्ये देखील त्याच्या माध्यमातून जरूर चांगली कामगिरी केली जात होती. 2 षटकामध्ये अधिकच्या धावा आपल्याला पाहायला मिळत होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये जरूर चांगली कामगिरी करत असताना कुठेतरी धावफलक स्थिरावला गेला.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. अनिल तर त्यांच्या सोबतीला अविनाश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाली. P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुरेश आलाय. जरूर आजच्या दिवसामध्ये अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. टीमचा तारणहार तारा सितारा सध्या तरी ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज सुरेश निरगुडा येतोय. स्ट्राइक एंड वरती या टीमचा तारणहार तारा सितारा मैदानाच्या आतमध्ये अनिल पादेर. नॉन स्ट्राइक एंड वरती अविनाश. जरूर पहिलाच बॉल होता, लॉफ्ट केला गेलाय. लॉंग लेगला फटका जरूर सजवला. क्षेत्राच्या उपस्थित आहेत. चांगल्या प्रकारचा क्षेत्राच्या पाहायला मिळाला. अंतिम टप्प्यावरती बॉल बघता बघता अडवला गेला. जरूर मोठा फटका सजवायचा होता परंतु तसं काही घडत नाही. चांगले रनिंग क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाली. बघता बघता अंतिम टप्प्यावरती चांगलं जजमेंट राहिलं. थर्ड स्लिप मध्ये चांगल्या प्रकारचा बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं आणि बॉल अडवला गेला. एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट झाली. स्ट्राइक आता रोटेट झाली. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अविनाशला आपण पाहताय. जरूर मोठा फटका सजवायचा होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये जरूर बॉल ट्रॅव्हल झालाय. सॉरी पॉइंटच्या डोक्यापर्यंत सरळ बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्राच्या उपस्थित होते परंतु थोडीशी फंबल झाली. बॉल देखील निघून गेलाय. अलाउन द कार्पेट सीमारेषा पार चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या सध्या तरी 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. याच प्रकारे कामगिरी करावी लागेल सध्या तरी आपण पाहताय PCC मांडवा क्रिकेट संघाला. याच प्रकारे जर का फटकेबाजी पाहायला मिळाली तर या सामन्यामध्ये पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करेल. जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळाला होता परंतु तसं काही घडत नाही. जरूर कुठेतरी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही परंतु प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं. चांगल्या प्रकारचा बॅकअप आला. त्या ठिकाणी क्षेत्राच्या उपस्थित झाले. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झाले. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आपण अनिल पादेरला पाहताय. या षटकामध्ये अधिकच्या धावा जर का घेतला गेला तर चांगल्या प्रकारचा खेळ PCC मांडवा क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. तेज तरार गोलंदाज परंतु त्याच्यावरती देखील आक्रमण चढवलं जात आहे. बॉलला पाठवून दिला सरळ सीमारेच्या पार चौकार. चौकाराच्या मदतीने धाव संख्या सध्या तरी आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. जरूर या वेळेस बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका जरूर सजवायचा होता परंतु तसं काही घडत नाही. आपल्या बॉलवरती चौकार आला होता परंतु या बॉलवरती चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. या बॉलवरती जर का एखादा मोठा फटका आला किंवा सिंगल डबल जरी का आली तरी पूर्णपणे मॅच इम्पॉर्टंट पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. शेवटच्या षटकापर्यंत मॅच रंगतदार होईल यात मात्र काही शंका नाही परंतु या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? जरूर आला असतं परंतु तसं काही घडत नाही. बॅटची एज फलंदाज बाद. P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना आपण सुरेश निरगुडाला पाहिलं. 11 वरती एक विकेट PCC मांडवा क्रिकेट संघाच्या स्कोर कार्ड बोर्डला लागला गेल्यात 11 धावा. 12 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अर्जुन आलाय. पूर्णपणे या षटकामध्ये इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अधिकच्या धाबा जर का कुठल्या गेल्या या षटकामध्ये तर PCC मांडवा क्रिकेट संघ चांगल्या प्रकारचा खेळ
पाहायला मिळेल. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध फटका जरूर सजवलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धावीचा प्रयत्न बघता बघता 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत, परंतु कुठल्या प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. जरूर या षटकामध्ये देखील चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला जात आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अनिल पादरीच्या माध्यमातून जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अनिल पादरी आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत धावसंख्या चांगल्या प्रकारची चेस होतील यात मात्र काही शंका नाहीये. जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धावीचा प्रयत्न. धोक्याची घंटा, परंतु तसं काही घडत नाही. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विन द विकेट मानावी लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल मागे 2-2 धावा सध्या तरी कन्वर्ट केल्या जात आहेत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 2 मध्ये अर्जुनला आपण पाहत आहे. नक्कीच या वेळेचा बॉल मोठा फटका जरूर सजवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धावीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु तसं काही घडत नाहीये. चांगल्या प्रकारची थ्रो पैकी पाहायला मिळाली. आता मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला अनिल पादरी पाहायला मिळालं. स्ट्राईक एंड वरती दीपक. 9 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. 1-2 मोठा फटका. या मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट पाहायला मिळेल. मॅचचं इक्वेशन बदलेल, परंतु मोठा फटका येईल का हा प्रश्नचिन्ह पडलाय सध्या तरी पीसीसी मांडवा क्रिकेट संघाला. खेळची संधी उपलब्ध झाली. जरूर क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल खाली कुठल्या प्रकारची चूक करत नाही फलंदाज दीपक. बॅक टू द डगआउट. जरूर मोठा फटका सजवत होता. मोठं मन केलं होतं. मोकळं मनाने फटका जरूर सजवला होता, परंतु पुरेपूर फायदा उचलता आला नाही. या बॉलवरती जरूर चौकार आला असता तर चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडत नाही. थोडेसे प्रयत्न कमी पडले ना. विकेट इथे गमवावी लागते सध्या तरी. 16 वरती 2 पीसीसी मांडवा क्रिकेट संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शरद मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये जरूर चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. अगदी चौकार षटकार लगावले होते, परंतु या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाईल का, कारण की पाहायला गेलं तर लेफ्ट हँड फलंदाज नेहमीच घातकी ठरतात, परंतु घातकी ठरावं लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. या मॅच मध्ये अगदी अफलातून झेल टिपला गेला. अविश्वसनीय झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट एका हाताने झेल टिपला गेलाय. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये थर्ड स्लिप मध्ये चांगल्या प्रकारचा बॅकअप पाहायला मिळाला. बघता बघता फलंदाज शरद देखील बॅकफुटला आले आणि त्यांना देखील मॅच मधनं बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सात बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर झालाय समीर. जरूर मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न राहील का, दुसरी धाव देखील घेतली जाते. बघता बघता घडतंय काय, तर दुसरी देखील सहजरित्याने कंप्लीट. षटक समाप्तीचा पंचाचा इशारा येतोय. 2 षटक समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 वरती जाऊन पोहोचला आहेत पीसीसी मांडवा क्रिकेट संघ. 6 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज. जरूर मोठे फटकेबाजी लगावे लागेल. चौकारांना षटकार लगावे लागतील तर हा सामना जिंकू शकतात पीसीसी मांडवा क्रिकेट संघ. निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं आणि अंतिम षटक शिल्लक. 6 बॉल 26 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल तो थेट क्वालिफायचा सामना खेळेल. पट्टारपाडा क्रिकेट संघ देखील क्वालिफायचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालाय, परंतु या सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल तो सरळ पट्टारपाडा क्रिकेट संघापुढे टक्कर देईल. सहा बॉल आणि 26 धावसंख्येची गरज. शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज चंदर आलाय. स्ट्राइक एंड वरती अनिल पाजेल. ओहो, पहिलाच बॉल. 30 तरार गोलंदाज पाहायला मिळतोय सध्या तरी. बॉल सरळ निघून गेलाय आणि डॉट बॉल आलाय, समोर ठेवला गेलाय. जरूर मोठा फटका सजवत होता, परंतु तसं काही घडत नाही. अगदी
जास्तीत जास्त डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर आणतील सध्या तरी या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पीसीसी मांडवा क्रिकेट संघाला. परंतु एखादा मोठा फटका पूर्णपणे प्रेशर आणू शकता येतं चिंचवली क्रिकेट संघावरती, परंतु तसं काही घडत नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज चंदर. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा चंदर येत आहेत. ओ जरूर मोठा फटका सजवलाय, बॉलला पाठवून देखील दिलाय सीमारेषा पार. षटकार. तीन बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करत असताना चिंचवली क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एखादा खराब बॉल मॅच मध्ये बदल आणेल यात मात्र काही शंका नाही, परंतु तसं काही घडत नाही. सरळ बॉल निघून गेला. यस DRS ची मागणी घेतली जाते व्हाईट साठी. यस फेल डिलिव्हरी. चांगल्या प्रकारचा बॉल पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर डिसिजन इज चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हो मोठा फटका जरूर सजवलाय, उशीर का होईना परंतु जरूर आलाय हा संघर्षाचा. जरूर इथे विकेट देखील प्रस्तावित केले. सॉरी चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज चंदरला आपण नक्कीच पाहता या टीम मध्ये जरूर गेम चेंजर म्हणून ओळखला जाणारा चंदर आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. जरूर चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला चिंचवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून, परंतु पीसीसी मांडवा क्रिकेट संघाने देखील चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला, परंतु फर्स्ट इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना अधिकच्या धावा खर्च केल्या गेल्या होत्या, त्याचाच पुरेपूर फायदा उचलत असताना चिंचवली क्रिकेट संघाने या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केला गेलाय. बेस्ट ऑफ लक टीम चिंचवली, हार्ड लक टफ लक टीम पीसीसी मांडवा.